सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हे आले होते शेतातून आणि यांनी आणल्या होत्या शेवग्याच्या शेंगा आणि काही आंबे. आणि रिधी सकाळपासून जेवल्याच नव्हत्या, तर त्यांच्यासाठी मी घेतला होता उपमा बनवायला. कारण असं होतं की त्यांच्या शाळेतील एक शिक्षक वारले होते. त्याच्यामुळे ना त्या दोघी पण खूप ॲपसेट होत्या आणि लहान लेकराच्या मनावरनं खूप लवकर परिणाम होतात. आणि जे सर वारले होते ते सर ना या दोघींचा खूप लाड करत होते. त्याच्यामुळं या दोघीचं दिवसभर त्या सरांबद्दलच सांगणं चालू होतं आणि थोड्या वेळाला त्या शांत बसत होत्या. तर रिद्धीला कसं बसं मी झोपी घातलं होतं, पण सिद्धी काय झोपलीच नव्हती. त्याच्यानंतर मी उपमा बनवून घेतला आणि आंबे आणले होते तर एक आंबा पण कट करून घेतला, सिद्धीला आवडते म्हणून. त्याच्यावर थोडंसं काळं मीठ टाकून दिलं तिला. रिद्धीला उठवायला गेले होते पण रिद्धी का उठली नाही. ती म्हणाली मला भूक नाही. तर तिने का उपमा खाल्ला नाही, तर सिद्धीला जबरदस्ती तसाच बसून खाऊ घातला. आणि थोड्या वेळानंतर लगेच मग खूप हवा सुटली होती आणि पाऊस पण सुरू झाला होता. आणि खूप गरजत पण होतं. त्याच्यामुळे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लवकरच लागले होते, कारण लाईटचं काही खरं नसतं वातावरण बदलल्यामुळे. आणि आमच्या गावाकडे एकदा जर लाईट गेली तर 2-2 दिवस लाईट येत नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं मी इथंही तसंच होईल, तर लवकरच स्वयंपाकाला लागलेलं बरं. त्याच्यामुळे मी स्वयंपाक खूप फास्ट करून घेतला. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.